करा. आता फायनली आम्ही आलेलो आहे स्वर्गात. तर नमस्कार माझ्या भावाने आणि बहिणींनो, कशात सगळे. आय होप मित्रांनो तुम्ही मजेत असाल. तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये मित्रांनो. सो मित्रांनो आजचा ब्लॉग असणार आहे स्पेशल ब्लॉग. सो आपण मित्रांनो ह्या ब्लॉग म्हणजे आज आपण जाणार आहे महाबळेश्वर. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल महाबळेश्वर म्हणजे. सो मित्रांनो आपलं ते विलेज आहे. महाबळेश्वरपासून आपल्याला खाली 35 का कितीतरी किलोमीटर आपल्याला खाली जायचं असतं मित्रांनो. सो आपले इथे गाव आहे आणि आपल्या गावची यात्रा आहे. सो आज न्यू इयर 1 तारीख आहे. सो आपली आज यात्रा आलेली. सो आपण जाणार आहे गावाला. आणि मित्रांनो थंडी बघाल तर खूप थंडी आहे आणि रात्रीचे आता वाजले मित्रांनो 3 वाजून गेलेले आहेत. सो आता आम्ही निघालो. इकडे तुम्ही आपली गाडी वगैरे बघू शकता. सो चला लेट्स गो. आपला ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो फायनली आता आपली मॉर्निंग झालेली आहे. आणि मॉर्निंग तर नाही बोलता येणार कारण की आता वाजले दुपारचे 2 वाजलेत मित्रांनो. आणि आम्ही आता ब्लॉग स्टार्ट केलाय. रात्री मित्रांनो खूप लेट झाला आपल्याला यायला. सकाळी पहाटेचे 5 वाजले मित्रांनो आपल्या घरी यायला. सो आपण ब्लॉग स्टार्ट केलेला आपण पोलादपूरच्या पाठीतो तेव्हा ब्लॉग स्टार्ट केला होता. तिथून डायरेक्ट आपण कंटिन्यू डायरेक्ट आपण घरी आलो. आणि घरीच आपण डायरेक्ट आलो वगैरे. रात्री एवढी खूप थंडी होती ना. सो सकाळी एवढी घाण थंडी लागली आपण डायरेक्ट जाऊन झोपलो. ब्लॉग वगैरे ठेवला असताच बोललो आपण सकाळी जाऊन डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करू. त्यामुळे रात्री का आपण ब्लॉगचे पार्ट वगैरे घेतले नाहीत. थोडे सिनेमॅटिक वगैरे घेतले चंद्राचे वगैरे ते मला टाकेनच मी. सो आता बघूया लेट्स गो. आपण बघूया आपल्या गावची यात्रा. आपलं गाव पण दाखवणार आहे मित्रांनो. पहिला आपण इकडे बघू शकता आपलं घर इकडे आणि आपलं अंगण आहे वगैरे मित्रांनो सगळं. इकडे समोर तुम्ही बघू शकता आपल्या घराच्या समोर मंदिर इकडे. चला आपण आता आतमध्ये जाऊया. आपण तुम्हाला आपलं घर दाखवू आणि आपली घरातली फॅमिली सर्व ती आपण तुम्हाला दाखवणार आहे. तसं चला लेट्स गो. मित्रांनो ब्लॉग करता करता मित्रांनो एक आपल्या गावची यात्रा आहे. त्यामुळे एक काका आलेले गजरा वगैरे घेऊन. आपल्या बहिणीला गजरा पाहिजे होता. मला बोलती गजरा घे. इकडे बघू शकता तुम्ही आपली बहीण. सो तिला पण घेतलाय आणि आपल्या आईला काकीला सगळ्यांना आपण गजरा घेतलाय. चला आता आपण जाऊया डायरेक्ट आतमध्ये. मित्रांनो आपल्या गावची आजी तुम्ही इकडे बघू शकता. कशी आहेस बरी आहे. आता मग पाय पडूया. बरी आहेस ना. हा असं कर कसं कर. लाईक करा म्हण. राईट करा, कमेंट करा, कमेंट करा, शेअर करा. करा. इकडे आपल्याला बघू शकता बाबा मला आहेत बघू मित्रांनो. बाबा कसे आहेत. अरे बरं आहे बाबा. बरे आहेत ना. हा पाय पड. बाबा लाईक करा म्हणा. लाईक करा. लाईट करू. हा लाईक करा म्हणा. लाईक करा. लाईट करा. लाईट करा मित्रांनो. लाईट करा. चला आपल्या अजून काका वगैरे आहेत झोपले असतील. सो आपण तुम्हाला डायरेक्ट भेटूया संध्याकाळी. आपली पालखी वगैरे निघणार आहे मित्रांनो आज गावातून आपल्या. सो चला आपण थोड्या वेळाने जाऊया गावात. सो मग तुम्हाला दाखवेन गाव म्हणजे काय मंदिर वगैरे आपलं सगळं तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये. फक्त तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा. चला लेट्स गो. बघत राहा. हे आपलं घर आहे आपल्या गावचं. हे आपल्या मोठ्या बाप्पांचं घर. हे आपलं घर आहे. आणि इकडे आपले 3 नंबर काका. आणि आपण ज्यांच्याकडे राहतो मुंबईला मित्रांनो हे त्या काकांचं घर आहे. इकडे मावशी बघू शकता तुम्ही. आपल्याला काय दिसलेलं आहे. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या आईचा फोटो. लग्नातला असं मित्रांनो लग्नातला. हे आपलं घर. सो आपण जाऊया आणि इकडे मोठ्या बाप्पांचे घर इकडे बघू शकता. इकडे आपले मंदिर देव वगैरे सर्व. इथे आपली आई पप्पांची आई मित्रांनो. इकडे पप्पांचे बाबा. एवढी मोठी आपली पडवी इकडे तुम्ही बघू शकता आपल्या घराच्या इथली. अंगण तुम्हाला आपल्याला दाखवलंच. सो असं आपलं घर आहे. आता आपण जाऊया आतमध्ये. इकडे पप्पा झोपलेत. आई आतमध्ये असेल तर आपण जाऊया. इकडे आपलं बेडरूम. सगळं सामान वगैरे. चला इकडे आपलं मंदिर घरातलं. इकडे आपले बाबा
आई बाबा आहेत मित्रांनो. हे आपल्या आईचे आई आणि बाबा, आणि इकडे आपले पप्पांचे आई आणि बाबा आहे. चला, इकडे तुम्ही बघू शकता आपली आई, आणि आपल्या आईसाठी आपण आणलेला आहे मित्रांनो गजरा. अरे दिसतच नाहीस तू. दर मीच घेतला. कानात झुमका केसामध्ये गजरा स्वॅग तुझा लय जबरा. आई पण खुश झालेली. इकडे आपलं किचन, आईचे चालू मित्रांनो पोळ्या करायच्या झालेत, नैवेद्य आई बनवते. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या गावचा व्ह्यू, आपल्या घरासमोरून मित्रांनो असा व्ह्यू आहे आपल्या घराचा. आणि इकडे छोटीशी चूल, फुल मजा आहे मित्रांनो, फुल मजा. एकदा आपल्या गावाला तुम्ही विजिट करा. महाबळेश्वर पासून मित्रांनो तुम्हाला फक्त खाली यायचंय. किती 35 किलोमीटर ना खाली, आपण 35 किलोमीटर फक्त तुम्हाला आपल्याला खाली यायचंय. आणि तुम्हाला आपलं गाव दिसून जाणार, तुम्हाला समजेलच आपल्या गावाला आल्यावरती काय मजा आहे काय नाही. सगळ्यांनाच गावाला गेल्यावरती मजा येते, तशीच आपण पण मजा करणार आहे. आणि तुम्हाला पण ते दाखवणार आहे. पण जाणार आहे गावात, मला गावातला पण आपल्या फॅमिली वगैरे दाखवणार आहे मी. चला लेट्स गो, बघत राहा. जसं तुम्हाला आपलं फायनली घर सगळं दाखवलं का, आपल्या गावचं घर, म्हणजे सगळं काय काय दाखवलं आपल्या गावातलं. सो आपण बघूया आपल्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, काय काय आहे. इकडे तुम्ही बघू शकता ही मावशी, इकडे अण्णा, दीदी, सो आणि इकडे आपला भाऊ. इकडे आपण ज्यांच्याकडे राहतो मित्रांनो मुंबईला, तो साई. इकडे काका आपल्या पप्पांचे लास्ट नंबर भाऊ, आणि इकडे काकी. 1 hour later. इकडे तुम्ही बघू शकता हा बंगला. ह्या बंगल्याचे मित्रांनो ह्या साईडला इकडे बोलतात गाव, आणि इकडे ह्या साईडला बोलतात बाग. आणि आपण राहतो मित्रांनो बागेत. असे दोन पार्ट आहेत आपल्या गावातले. सो इकडे तुम्ही बघू शकता आपल्या जिकडे त्या साईडला मंदिर आहे त्या साईडला गाव बोलतात, आणि या बंगल्याच्या अपोजिट साईडला आपण जिथे राहतो आपलं घर बागत आहे मित्रांनो. कारण की आपण जिथे राहतो तिथे बाग, पहिल्या उसाचा बाग वगैरे सगळ्या बाग वगैरे होते तिकडे, त्यामुळे त्याला नाव पडले बाग म्हणून. आणि इकडे आपण बोलतो आपण गावात. चला आपण जाऊया डायरेक्ट पालखीपाशी. मित्रांनो आता फायनली पोहोचलेलो आहे आपण गावात. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या बॅक साईडला इकडे मंदिर वगैरे, आणि मंदिराच्या बरोबर खाली मित्रांनो हे असणार आहे आपल्या बाबांचे घर. इकडे पण आपले काका राहतात तिकडे पण. इकडे आपण दिसलेले आहे भाची वगैरे सर्व, आई वगैरे, वहिनी. काय माहिती बघा. थोडं वेळ आपण जाणार मित्रांनो खाली पालखीच्या पाय वगैरे पडायला. तुम्हाला दाखवेनच, फॅमिली पण तुम्हाला दाखवायची, अजून फॅमिली पण दाखवेन. इकडे बॅक साईडला आपण बघू शकतो मित्रांनो खाली चाललेले आहेत. काठीला हळद वगैरे लावायची चालू आहे. सो आपण जाऊया खाली, तुम्हाला दाखवेनच पाय वगैरे पडताना, सगळे पालखी वगैरे घेताना. चला कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये कोणी स्किप करू नका. इकडे तुम्ही सुद्धा आपल्या पाठीमागे तुम्हाला सांगितलं आपण गावात जाणार आहे. सध्या आपण आलेलो आहे गावात, आणि तुम्हाला इकडे गावात दाखवतो आपण. हे आपल्या काकांची मुलगी ताई, हाय. इकडे मोठी ताई आपली मडे पप्पांची मुलगी ताई. तिकडे आत्या आपली, इकडे ताईचा मुलगा अर्णव, इकडे वहिनी, ही आपली नानी मित्रांनो. आणि कशी आहेस? इकडे मित्रांनो आता आपण आलेलो फायनली गावात, आणि तुम्ही इकडे आपल्या गावचं घर बघू शकता. आपले इथे काका राहतात, आणि आपल्या घरामध्ये आपले मित्रांनो आपल्या इकडे बघू शकता देव आहेत आपले इथे. सो हे आपले देव.
जसे भाऊकीतले मित्रांनो देव असतात, तसं आपला भाऊकीतला देव आहे मित्रांनो, आपल्या घरी देव आहे. खूप थंडी होते मित्रांनो. आपली दीदी ये काय कशी आहेस? हरामी हो गोरी झाली गोरी यार, काय दिसतेस काळी दिसतेस. इकडे आई आपली एक नुसती धावपळ करत असते, नुसती धावपळ. मित्रांनो शेवटी आपली पालखी इथे दारात आली होती, ती तयार होते. कधी पण तुम्ही बघा दरवर्षी मित्रांनो इथे असतं, जशी पालखी येईल तशी रेडी असणार, नाहीतर नसतेच कधी. तयारी मग करायची असते, तयारी सर्व. सो आपण आपल्या आईने मित्रांनो बनवलेल्या पुरणपोळ्या, त्यामुळे थोडंफार लेट झालं आईला रेडी वगैरे व्हायला. काय विषय नाही, चला आपण भेटूया मावशीला. बड्डे गर्ल इकडे बसू केक. बड्डे गर्ल हॅपी बर्थडे काका पप्पा आपला भाऊ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मावशी, हॅपी बर्थडे टू यू. A few moments later. तर फायनली मित्रांनो आता वेळ झालेली आपल्या पालखी यायची मित्रांनो. स्वतः रात्रीचे वाजलेले 9-9 वाजलेले मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला दाखवेन आपली पालखी वगैरे. परत तुम्हाला दाखवलं की आपण काठीला हळद वगैरे लावतात आपल्या इथे, ते सगळं तुम्हाला दाखवलंच आहे. आता आपली पालखी येणार आहे मित्रांनो दारात. आणि मित्रांनो आपल्या गावचा नियम असा आहे की आपली जी यात्रा असते मित्रांनो वर्षातून एकदा मित्रांनो आपली पालखी संपूर्ण गावामध्ये फिरत असते, संपूर्ण दारामध्ये सर्वांच्या दारामध्ये असते मित्रांनो पालखी जाते. आणि आता आपण बघूया पालखी आल्यावरती तुम्हाला समजेलच. चला लेट्स गो. काय काय असतं कसं काय असतं तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये. सो कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा. गेल्या वर्षी आजारी होती, तिला नवस केला होता. देवरूच्या आजार होता, तिला नवस केला होता. तर तो चांगला बरा आला आणि त्याला चांगला बरं वाटू दे. आणि अशीच त्या पाठीशी उभी राहा. तिला तिच्या मुलाबाळांना आम्हाला चौघांना भावांना आमच्या मुलांना सुखपती दे आणि आमच्या पाठीशी उभी राहा.
3. मित्रांनो आज दिवस आहे दुसरा आणि मित्रांनो आजचा आपला यात्रेचा दिवस असणारे दुसरा मोड यात्रा म्हणजे मित्रांनो त्याला बोलतो आपल्या इथे. आणि रात्री तुम्ही बघितलं असेल सर्व गोंधळ वगैरे आपण नाचत होतो, सर्व फुल मजा केली रात्री. पण लेझिम वगैरे आपल्याला खेळायला येत नाही, त्या पप्पाच फक्त खेळत होते लेझिम आपले, त्यामुळे पप्पांचा व्हिडिओ वगैरे घेतलाय. आणि आपण गोंधळ खेळत होतो. गोंधळ आपण बघितलं असेल आपली आपण शॉर्ट टाकलेलीच आहे आपण गोंधळाचं वगैरे. आणि आज मित्रांनो दिवस आहे दुसरा मोड यात्रेचा. आपण आज आपली यात्रा इथेच संपणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता साईडला आपल्या घराच्या समोर दुकाने वगैरे लागले तिकडे. ते आपली आत्या कशी आहेस? ही आपली आत्या मित्रांनो, आपल्या पप्पांची बहीण. सो आता आपण जाणार आहे थोड्या वेळात डायरेक्ट आकाश पाळण्यात वगैरे बसायला. खूप मजा करणार आहे. आपल्या ब्लॉग मध्ये असेच बनवून राहा, कोणी मध्ये स्किप करू नका. चला तुम्हाला दाखवेन आपल्या आकाश पाळण्याची मजा. A few moments later. मित्रांनो आता आलेलो आहे आपण डायरेक्ट आकाश पाळण्यात. तुम्हाला सांगितलेलं आता आपण डायरेक्ट जाणार आहे आकाश पाळण्यात बसायला. आलेलो आहे आपण आकाश पाळण्यात बसायला. तुम्ही इकडे बघू शकता अपोजिट साईडला आकाश पाळला. खूप मोठा आकाश पाळला आहे मित्रांनो. काय विषय नाही, जाऊया आपण बसूया. आवडतं नाही उडूसा काय नाही, आपण जाऊ बसूया. आपला स्पॉन्सर असणार गेलेला आपला स्पॉन्सर पुढे. चला लेट्स गो बघत राहा. तर मित्रांनो आता फायनली आम्ही आलेलो आहे स्वर्गात. तर फायनली आता मित्रांनो वेळ झाले आपला ब्लॉग एंड करायची. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केलेलाच आहे. सो इथपर्यंत तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर पटापट जाऊन पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. सो चला आता डायरेक्ट भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच आपल्या चॅनलवर प्रेम करत राहा आणि आपल्या सर्व इंस्टाग्राम आयडी वगैरे सगळ्याला सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टमुळे आज आपण इथपर्यंत आपण एवढं करू शकतो. चला लेट्स गो, आपण भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना टेक केअर. लव्ह यू.